नमस्कार सर्वांना, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? पानशेत बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, पानशेत बघा हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे? बघा, भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान बघा आंबोली हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे? बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे? बघा, बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजेच मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, धर्मतर आणि राजापूर या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? धर्मतर आणि राजापूर बघा या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, एकलहरे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, नाशिक या जिल्ह्यामध्ये बघा एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्य बघा वखार महामंडळ बघा यांचं मुख्यालय जे की पुणे या ठिकाणी। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा, हत्तीरोग संशोधन केंद्र बघा महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, वर्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी बघा, आलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर तर ते की केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, नेवेली दगडी कोळसा क्षेत्र बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू बघा या राज्यामध्ये नेवेली या ठिकाणी दगडी कोळसा क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर उलर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, भारतामधलं सर्वात मोठे बघा उलर बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर तर जे की जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी बघा सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा चिल्का सरोवर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, चिल्का हे सरोवर पहा ओडिसा या राज्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम किनाऱ्यावरचं बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? ओखा हे बंदर बघा ओखा बंदर बघा गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस बघा 20 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चोला बघा कल्याण बघा चोला हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चोला बघा चोला जे की कल्याण बघा चोला ठाणे या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WHO म्हणजे बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे?
बघा जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात बघा 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात. बघा 1 GB मध्ये बघा 1024 MB असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित महादेव शास्त्री जोशी हे बघा भारतीय संस्कृती कोशाचे या ठिकाणी संपादक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सॅमसंग बघा ही कंपनी खालीलपैकी कोणत्या एका देशाची कंपनी आहे. बघा सॅमसंग बघा ही कंपनी दक्षिण कोरिया या देशाची कंपनी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या बघा कलम 76 मध्ये बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्नाटकामधली कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीची शर्यत आहे. बघा कर्नाटकामधली बघा कंबाला बघा ही शर्यत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील म्हैस बघा या प्राण्यासंबंधीची शर्यत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक बघा वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र राज्याची बघा मुख्य न्याय सहाय्यक बघा वैज्ञानिक प्रयोगशाळा जे की मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळी सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा प्रकल्प आहे. काळी सरार हा प्रकल्प बघा काळी सरार बघा हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. बघा आंतरराष्ट्रीय बघा जल दिन हा 22 मार्च बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1936 मध्ये बघा भरलेल्या फैजपूर या बघा येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बघा अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर येथील बघा अधिवेशनाचे अध्यक्ष बघा हे पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द टर्ब्युलन्स इयर बघा द टर्ब्युलन्स इयर बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा द टर्ब्युलन्स इयर बघा या नावाचं पुस्तक प्रणव मुखर्जी यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवाला होणारा रोग आहे. बघा सिरोसिस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवाला होणारा तो रोग आहे. बघा सिरोसिस बघा हा रोग बघा यकृत या अवयवाला होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुस्करा घाट बघा अनुस्करा घाट बघा रत्नागिरी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याशी जोडणारा तो घाट आहे. बघा अनुस्करा घाट बघा रत्नागिरी या जिल्ह्याला तर तो बघा कोल्हापूर या जिल्ह्याला बघा जोडणारा तो घाट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा अर्जुन या शब्दाचा बघा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 राहील फाल्गुन. अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर्क आणि भानू बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा आर्क आणि भानू बघा हे शब्द बघा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा आकाशचा बघा विताख या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील बघा रात्र. विभावरी या शब्दा योग्य या ठिकाणी अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकमत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. एकमत बघा एकमत
दुमत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आघाडी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. आघाडी. बघा आघाडीचा बघा पिछाडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निराकार या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. निराकार. बघा निराकार म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निराकार. साकार. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनादी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. अनादी. बघा अनादी म्हणजेच बघा तर अनंत या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सजातीय या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे. सजातीय. बघा सजातीय बघा विजातीय. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, अंतःकरणाला द्रावित करणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचे. अंतःकरणाला द्रावित करणारे. बघा अंतःकरणाला द्रावित करणारे म्हणजेच बघा हृदयद्रावक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, सतत बघा एकटे राहण्याची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा सतत एकटे राहण्याची आवड असलेला. बघा एकलकोंडा. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पूर्वबुद्धीने वागणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. पूर्वबुद्धीने वागणारा. बघा पूर्वबुद्धीने बघा बालिश. बघा या ठिकाणी पोरकट. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. मुळातच सुंदर असलेले. बघा मुळातच सुंदर असलेले म्हणजे बघा निसर्ग सुंदर. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रगतीसाठी धडपडणारा. बघा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा प्रगतीसाठी धडपडणारा तर त्यांना होतकरू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2 किंवा त्याहूनही अधिक अर्थ बघा या ठिकाणी दर्शवणारा शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी शब्द बघा जलद आहे. बघा जलद या शब्दाचे 2 अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. बघा जलदचे बघा मेघ आणि वेगाने. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले 2 अर्थ राहतील. बघा प्रश्न क्रमांक 16 बघा, उंदराला मांजर साक्षी या ठिकाणी मन आहे. म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उंदराला मांजर साक्षी. बघा सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाचता येईना अंगण वाकडे या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायचे आहे. नाचता येईना अंगण वाकडे. बघा कोल्ह्याला द्राक्ष आंबट. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील. नाक घासणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाक घासणे. बघा नाक घासणे म्हणजे शरण जाणे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा बभरा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे आहे. बभरा करणे. बघा बभरा करणे म्हणजे बोभाटा करणे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडाजंगी. बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे तर खडाजंगी या अलंकारिक शब्द योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खडाजंगी म्हणजे कडाक्याचे भांडण. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी ताळा आणि लोकन. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा ताळा आणि लोकन हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा हे शब्द तेलुगू या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आज, काल, नंतर, अगोदर. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सरळ व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.